नमस्कार मित्रांनो, मी निलेश. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा, नवीन सुरुवात. पण एक प्रश्न आहे. लोक तुमचा फायदा घेत असतील तर त्यांना थांबवायचं कसं? आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, नाही म्हणायला शिका. प्रत्येकाला खुश ठेवणं थांबवा. जिथे मन नाही तिथे स्पष्ट नाही म्हणा. दुसरी गोष्ट, बाउंड्रीज सेट करा. सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. तुमचा वेळ आणि एनर्जी खूप व्हॅल्युएबल आहे. तिसरी गोष्ट, ट्रस्ट स्मार्ट ठेवा. चांगले राहा, पण ब्लाइंड ट्रस्ट करू नका. लक्षात ठेवा, चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं नुकसान होऊ देऊ नका. एक माणूस होता. तो सगळ्यांसाठी उभा राहायचा, सगळ्यांना मदत करायचा. पण लोकांनी त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. त्याला कमी समजलं. गुढीपाडव्याच्या दिवशी तो शांतपणे उभा होता आणि त्याने स्वतःलाच एक वचन दिलं. मी चांगला राहीन, पण आता स्वतःसाठीही उभा राहीन. त्या दिवशी त्याने ठरवलं, मी चांगुलपणा ठेवणार, पण स्वतःची व्हॅल्यू कमी होऊ देणार नाही आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहणार. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, जुनं दुःख मागे सोडा, नवीन विचार स्वीकारा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कधीच हरवू नका. या गुढीपाडव्याला एकच संकल्प करा, मी मदत करीन, पण स्वतःला हरवणार नाही. कारण शेवटी लोक बदलतात, पण कर्म कधीच विसरत नाही. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हीही बदलायचं ठरवलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी बदलतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो.